अंडरपॅन्ट तर तिथेच लटकायला दिसायला लागली तुझी. एकच अंडरपॅन्ट घालणार आहेस तू उद्या सकाळी? तीच आज घातलेली तीच. बघा याने आज आंघोळ पण नाही केली. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आमच्या मॅडम आता आल्यात घरी आणि ते गेल्यात फ्रेश होण्यासाठी. आणि जे आरव माझ्या पाठीशी बघू शकता बसलेले आहेत. थोडा मोबाईल तर थोडा टी व्ही आणि थोडा अभ्यास हे चालू असतं आमच्या घरामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे मॅडम थोडंसं सामान वगैरे घेऊन आल्यात, तर तुम्हाला छानपैकी सामान दाखवतो काय घेऊन आल्यात अगोदर. तर बघा इकडे इकडे मॅडम घेऊन आल्यात अंडी. अरे वा, आज ऑमलेट आवडतं. आणि इकडे कांदे, आणि इकडे बघू शकता पत्तागोबी, अद्रक, आणि इधर आलू. तर मॅडम हे सर्व सामान घेऊन आल्यात. तर ते फ्रेश होऊन येण्या अगोदर हे सामान जिथं असतं तिथं ठेवून देऊया. त्याच्यानंतर मॅडम आल्यानंतर काय बनवून देतील बघूया. कारण की आमची सवय असते मॅडम आल्यानंतरच आम्ही एकत्र बसतो खाण्यासाठी, तोपर्यंत आम्ही बसत नाही. कारण की ती कशी सवय झाली आम्हाला एकत्र बसून खाण्याची, आणि ती असली तर काहीतरी एक्स्ट्रा बनवते. नाहीतर मग आम्हाला चहा चपातीच आणि बिस्किटमध्ये याच्यामध्ये थोडंसं काम खतम करावं लागतं. तर चला, मॅडम फ्रेश होऊन यायच्या अगोदर आपलं सामान ठेवून देऊया आणि भेटूया तुम्हाला पुढे. चला. तर मित्रांनो, आता ठेवून घेऊया सर्व सामान आपण याच्यामध्ये. एक याला काय झाले, काळे कसे काय पडले? लसूण वास यायला लागला त्या लसूणचा. दाखव इकडे. तर बघू शकता मित्रांनो आमच्या मॅडमची कामे. आणि ही शिगडी आहेत आमच्या ऑफिसवर, त्यांना भेटली होती. बघू शकता छोटीशी शिगडी. ह्या शिगडीवरती काहीच गरम होणार आहे, फक्त तंदुरी गरम होईल. पाणी ठेवलं ना त्या शिगडीची हवा निघून जाईल. थोडं हे दुधामध्ये टाक ना. तर बघूया आता, कांदे वगैरे सर्व ठेवूया. मॅडमने आणलेले आहेत आमचे. थोडे कांदे वरच्याच्यात जास्त आहेत. कांदे असताना एवढं कांदे कशाला घेऊन आले तू? कसे किलो? 20 रुपये किलो. मित्रांनो 20 रुपये किलो आमच्या मॅडमने कांदे घेऊन आलेत. बघा किती टेक्निक लावते बघा. 20 रुपये किलो कमी आहे, जास्त महागात. 15 रुपये किलो कांदे होते ना? 15 रुपये किलो कांदे होते. अच्छा, टमाटे 40 रुपये किलो झालेत का? तर हा राडा असतो मित्रांनो आमच्या घरामध्ये, आमच्या मॅडमच्या हातातला. तर इकडे बटाटे कसे किलो आणले? 20 रुपये किलो बटाटे. पत्ता गोबी 10 रुपये. अदरक हे जाणार फ्रीजमध्ये. पत्ता गोबी 10 रुपये. ये अंडा भी जाएगा फ्रीज में, है ना? तर मित्रांनो अशा प्रकारे आमची घरातली छोटी मोठी कामं असतात. जेवढी मॅडमला हेल्प करता येईल आम्ही तेवढी कामं करतो घरामधले, आहे का नाही? हे पोहे आहेत याच्यामध्ये, तर उद्या पोहे जार हे ठेवून द्या आता. आणि शिगडी तू वरती चढून नंतर हे वरती ठेव, कारण की शिगडी आता कामाला नाही, कॅम्पिंग करताना काम येणार आहे. कॅम्पिंगची शिगडी आहे बहुतेक. एक अंडे ठेव. इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला दिलं ऑमलेट आणि चपाती. आरवला पण आज ऑमलेट आणि चपाती आहे, चाय बिस्किट नाही. आणि जय इकडे बसलाय ओट्स घेऊन. आणि मॅडम तिकडे किचनमध्ये आहेत, आणि ते त्यांच्यासाठी पण बनवतात. आणि आता हे खाल्ल्यानंतर जयला आरवला मला घेऊन जायचं आहे त्यांच्या आजीकडे, म्हणजे माझ्या आईकडे. कारण की ती रविवारी तिला सुट्टी असते, कारण की ती पण वर्किंग असते, ती पण काम करते. तर तिला रविवारी सुट्टी असते, तर ती रविवारी इकडे येते. तर सॅटर्डेला ती बोलते मुलांना माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे एक दिवस राहतील आणि दुसऱ्या दिवशी ते परत मी येताना घेऊन येईल. तर आता हे खाल्ल्यानंतर सर्व संपवल्यानंतर या दोघांना आपल्याला घेऊन जायचं आहे त्यांच्या आजीकडे. तर चला हे फटाफट खतम करूया, तोपर्यंत मॅडमचं पण होऊन जाईल आणि खाल्ल्यानंतर आपण निघूया. तर चला. अंड्याबरोबर केचप पण मेयोनीज आहे ना. खूप हुशार आहे आरव. आमच्या घरामध्ये एकच मुलगा हुशार आहे, तो आरव. ते पण खाण्याच्या बाबतीत आहे का नाही? आणि मॅडम बघू शकता
किचनमध्ये घाम गाळतायत, मेहनत करतायत. कारण की ही जी दिलेली मला चपाती होती जरा ती कडक झाली सकाळची असल्यामुळे, म्हणून 2 ताज्या गरमागरम चपात्या आमच्या मॅडम आमच्यासाठी टाकतायत फटाफट, है क्या नहीं. मेरे को गरम करके दिया हुआ है, थोड़ी कड़क हुई है पण चल जाएगा. आणि हा बघा इकडे एकदम मलाई माल हा खातो सगळ्यात जास्त. मग मलाई माल आहे ना भाई, गाइस इसको चोचली बोलते हैं. मलाई मालच झाला ना. चोचली. पण या वयात नसते, जुलाब बिलाब लागेल एवढं प्रोटीन प्रोटीन करशील तर. अरे अब त्याला सोडून कसं सोडू. बेशरम आहे. स्पेशल नाही बोलतात, स्पेशल बोलतात. तुला कोण बोलला का? स्पेशल. एक स्टॉप. ती जम्बो फ्रँकी आहे त्याची, आहे का नाही. आणि चपात्या एवढं का जाळतो तू. कुठे जळाली? हे काय दाखव रे. त्याला काय थोडं पण बघा मित्रांनो, अशा प्रकारे आम्हाला खावं लागतं घरी. हा ब्राउनिश आहे ही ब्राउनिश चपात. अरे ही ब्राउनिश आहे ना मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही ब्राउनिश चपाती आहे का. बिचारा. इकडे आम्ही झालो तर एकदम रेडी. जय पण रेडी झालेला आहे आणि माझ्या बाजूला आहे बघा आरो पण रेडी झालेला आहे. आणि त्यांची आपण घेतलेली आहे बॅग आणि थोडं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यांच्यासाठी थोडं रात्रीच्याला जर उशिरा काही लागलं तर म्हणजे खाण्यासाठी त्या वस्तू घेतलेल्या आहेत. आणि आमच्या मॅडम पण बघू शकता मित्रांनो, छानपैकी इकडे बसलेल्या आहेत बघा. तर या दोघाला कुठलं टी शर्ट. अच्छा आणखी एक टी शर्ट बाकी आहे, अंडर पॅन्ट. हा सोडे. अंडर पॅन्ट तर तिथेच लटकायला दिसायला लागली तुझी. एकच अंडर पॅन्ट घालणार आहेस तू उद्या सकाळी. तीच आज घातलेली तीच बघा. याने आज आंघोळ पण नाही केली म्हणजे. दुसरी ने बाळ. अरे बाळा दुसरी अंडर पॅन्ट. Baseline nice and slow. Ooh, yeah. Talk back singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, grooving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Keep it alive, so real, so true. This laid back life's just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. And the beat still bumps as the sun says goodbye. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knees. Low riders bouncing with the. मित्रांनो आता आलो आपण आमच्या आईच्या घरी आणि ते आता आम्हाला देणार आहेत थोडेसे पैसे खर्च पाण्याला. इकडे बसलेले आहेत आमचे बाबा आणि हे दोघे आज इथेच राहतील आणि उद्या सकाळी ते परत येतील. आणि आता माझ्या आई रोकडा देणार आहे मला. देणार असताना काही काही रोकडा देणार असताना हा पैसे अकाउंट नाही ते. तर चला मी जातो, तुम्ही लोक उद्या सकाळी या. मी रसगुल्ले घेऊन येणार आलो. उद्या आता घेऊन ठेवतो. काय गुलाबजामुन. हा उद्या गुलाबजामुन तर ते तेवढेच बनवले होते. ठीक आहे तर चला जातो मी, तुम्ही लोक बसा. ठीक आहे गरम झाल्यावर तर फास्ट कर ना. एक दिवस फास्ट केला तर काय बरोबर आलता. चादर घेऊन झोप ना तू. एक दिवस फास्ट केल्याने काय हो राहिला नाता पोत आलं तर तुम्ही लोकांना सांभाळायला पाहिजे. हो घर नाही बसलेली आहेस ना. तर चला निघूया, जातो मी. ठीक आहे. तर आता आपण आलोत घरी आणि दोघांनाही सोडलं त्यांच्या आजीकडे. आणि आता आई त्या दोघांना उद्या सकाळी घेऊन येईल, म्हणजे ते पण 11-12 वाजता. आणि मग ती पूर्ण दिवस राहील आणि संध्याकाळी ती जाईल, कारण की मंडेला तिला परत तिच्या ड्युटीला जावं लागतं. तर ती पूर्ण दिवस राहून आणि संध्याकाळी जेवण वगैरे करून ती तिच्या घरी जाईल. तर आता
मॅडम बोलतात की बाहेर चला. त्यांनी टॉप्स वगैरे आणले होते, ते काय थोडे बरोबर नाहीत, ते रिटर्न करायचे आहेत त्यांना. तर माझंही थोडंसं काम होतं, मला एक टी शर्ट जरा टाईट झालं तर ते पण रिटर्न करायचं होतं. तर आता मॅडम तयार होत आहेत, त्यांना घेऊन आता सरळ निघूया मार्केटला. तर मित्रांनो, आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आता झालो तर आपण रेडी आणि त्यांना घेऊन जायचं आपल्याला मार्केटमध्ये. कारण की त्यांना काय थोडं जे आणलं होतं सामान ते तुम्हाला मी अगोदर सांगितलं ते परत करायचं आणि दुसरं घेऊन यायचं आहे ना. आणि रविवारच्या दिवशी कसं सॅटर्डेला कसं त्यांचं मार्केटचं म्हणजे 9च्या नंतरच लावतात, कारण की म्युन्सिपाल्टीवाले त्यांना उचलतात म्हणून ते 9च्या नंतरच बसतात. तर लवकर जाऊन काही उपयोग नाही आहे. तर थोडं उशिराच गेलेलं बरं. तर आता वेळ पण झालेली आहे त्यांचे दुकान लावण्याची. तर आता आपण रस्ते का माल स्वस्त में करूया आणि मॅडमला घेऊन जाऊया आणि ते सामान फटाफट घेऊन येऊया. तर चला मार्केटला. जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे नको, हे पपयाचं घे ना. विटॅमिन सी एन मी फेशियल सूट मास्क. हा कुठला आहे? गोल्ड चॉकोल हे घेऊ का? मेड इन डर्मा. घ्या ना घ्या. हा एक घे. 159 महंगा आहे बाई. ते ट्राय करूया का चॉकोलचा गोल्डचा? हेच घेऊ का? हां. एक सेकंड. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे वाशीमध्ये. बघू शकता हे मिनी मार्केट आहे आणि इकडे मॅडम बघू शकता मोमोज घेण्यासाठी गेलात. कारण की आता घरी जाऊन स्वयंपाक बनवायचं टेन्शन राहणार नाही मॅडमला. तर त्यांची शॉपिंग पूर्णपणे झालेली आहे आणि बस ते मोमोज घेऊन आले की त्यांना घेऊन निघूया आपण घरी. तर चला. तर आता आलोत आम्ही घरी. JRO पण गेलेत त्यांच्या आजीकडे. मग आम्ही गेलो मार्केटला. मला वाशीला जायचं होतं आणि मी जे पहिले नवीन टॉप घेतले होते 3 आणि ते काय मला आवडले नव्हते. मग त्याच्यामुळे आम्ही ते रिटर्न करायला गेलो होतो. 2 मला माझ्या आवडीचे मिळाले. मी तुम्हाला दाखवते. हा जो घातला आहे ना, तुम्ही आल्या घालून चेक केला, मला खूप आवडला. आणि सेकंडवाला हा आहे मस्त ग्रे कलरचा, खूप छान वाटतो जीन्सवरती. आणि हे जे मी प्रिवियस शर्ट घेतलेलं तर ह्याच्या पण मला चेंज करायचं होतं पण मिळालंच नाही. तो बोलला की कल संडे है, कल आ जाओ, कल आपको मिल जाएगा. तर ठीक आहे म्हटलं चला. मग सगळी शॉपिंग झाली आणि आम्ही आज स्पेशली येते वेळेस मोमोज घेतलेत. मस्त मोमोज खाणार आणि पेस्ट्री घेतल्यात. तुम्ही बघू शकता दोघांना 2 मोमोज. आणि JROला खूप मिस करते मी. त्यांच्यासाठी पण 2 पेस्ट्री ठेवल्यात मी फ्रीजमध्ये. आणि चला बघूया आणि आता आपण हा ब्लॉग इथेच संपवूया. बाय. हे तर मित्रांनो, अशा प्रकारे आज मॅडमनी जे काही आम्ही बाहेर जाऊन केलं होतं ते सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मला सांगण्याची काही गरज नाही आहे. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.